श्रावण महिन्यातल्या सणांमुळे तसंच नारळी पौर्णिमेमुळे नारळाची प्रचंड मागणी वाढलेली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3 दिवसात तब्बल 1600 टन नारळाची विक्री झालेली आहे। होलसेल मार्केटमध्ये 30 ते 35 रुपये आणि किरकोळ बाजारामध्ये 40 ते 50 रुपयांना नारळाची विक्री होतीये। नारळी पौर्णिमेपासून संपूर्ण विदर्भ आणि कोकणात 8 ते 15 ऑगस्ट तर मध्य महाराष्ट्रामध्ये 8 आणि 9 ऑगस्टला मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। मराठवाड्यात आज आणि उद्या मध्यम ते जोरदार पाऊस पडेल। इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसाची अधिक शक्यता आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे। पश्चिम रेल्वेने नमस्ते नावाचं अभियान सुरू केलं। या माध्यमातून 300 टीसींची फौज तयार केली आहे। बोरिवली रेल्वे स्थानकामधून या मोहिमेची बुधवारी सुरुवात झाली। या रेल्वे स्थानकावर एका दिवसात 5192 विना तिकीट प्रवासी पकडले गेले। सांगलीच्या विटा इथं वकिलांनी आंदोलन केलंय। वकिलांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन झालंय। यावेळी जिल्हा वकील संघटनेनं विटा पोलिसांवर कारवाई करावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। अंबरनाथ पश्चिममध्ये शिवसेनेनं मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून 25 पैठण्या आणि विजेत्या महिलेला सोन्याची नथ बक्षीस म्हणून देण्यात आली। तसंच प्लास्टिक संदर्भात जनजागृती देखील करण्यात आली। रायगडच्या सुधागड तालुक्यामध्ये पोलिसांनी 2 दरोड्यांचा छडा लावलाय। या दरोड्यातल्या 7 पैकी 6 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। 26 जुलैच्या रात्री सुधागडमधल्या हातोंड आणि गोंदाव गावामध्ये 7 घरांवर या टोळक्यानं दरोडा टाकला होता। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केला जातोय। यात बदलीसाठी शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याचं आढळून आलंय। आजारपण, दुर्गम भाग आणि अशी कारणं शिक्षकांकडून दाखवण्यात आली आहेत। अशा 50 शिक्षकांचे अर्ज बाद करण्यात आले। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला। अनेक ठिकाणी लहान मोठी झाडं उन्मळून पडली आहेत। तर पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। त्यामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसलाय। दिव्यांगांना पथारी व्यवसाय परवाने मिळावेत यासाठी पुणे मनपासमोर आंदोलन झालेलं आहे। तळमळीची गर्जना संस्थेनं हे आंदोलन केले। हातावर पोट असलेल्या दिव्यांगांवर पालिकेने कारवाई करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली। अकोल्यातील अकोट भागामध्ये महिलांनी भक्तिभावानं महिला कावड यात्रेचं आयोजन केलं होतं। मोठ्या संख्येनं महिला या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या। अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात ही यात्रा पार पडली। जमीन मोजणीसाठी अत्याधुनिक 1200 रोवर्स खरेदी करण्यात येणार आहेत। तसंच महसूल विभागाच्या नवीन कार्यालयीन इमारती आणि अधिकाऱ्यांसाठी नवीन वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत। यासाठी 1732 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली आहे। हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये एनएसजी कमांडोंकडून मॉक ड्रिल घेण्यात आलं। आयटी कंपनीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी तसंच रेस्क्यू ऑपरेशन कसं करावं याबाबत प्रात्यक्षिक पार पडली। यावेळी एनएसजीचं हेलिकॉप्टरही आलेलं होतं। उल्हासनगरमध्ये खड्ड्यांविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। शहरामध्ये सर्वत्र भागामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले। यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान आक्रमक महिला पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून वृक्षारोपण केलं। तसंच रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी देखील केली आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त 8 ऑगस्टला पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा होणार होती। मात्र सुट्टीमुळे परीक्षा 11 ऑगस्ट रोजी घेण्याचे आदेश देण्यात आले। राज्य सरकारच्या कला शिक्षण मंडळाच्या आदेशानुसार 500 विद्यार्थी असलेल्या शाळांनाच कला शिक्षक मिळणार आहे। त्यामुळे कमी विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांमधील कला शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यामध्ये आल्या असून विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली। बैठकीनंतर शहरातील गणेशपूरमधील जिल्हा परिषद शाळेला भेट देण्यात आली। यावेळी भुसे यांनी शाळेतील समस्या जाणून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। कुर्ला हार्बर मार्गावर लोकलसमोर उडी मारून तरुणानं आत्महत्या केली। तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करतायत। त्यामुळे लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती।
नवी मुंबईच्या घणसोली विभाग कार्यालयावर मनसे पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आलाय। घणसोलीमधील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती। लातूरच्या जनता दरबारामध्ये एका महिलेनं थेट तहसीलदारापुढे आत्मदहनाचा इशारा दिला। गेल्या 3 वर्षांपासून कवठाळा गावातून जाणाऱ्या कानेगाव ते शेंद रस्ता अतिक्रमणामुळे बंद झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना थेट जाबच विचारला आहे। यवतमाळमध्ये पीक कर्जासाठी तगादा लावणाऱ्या बँकेला शेतकऱ्यांनी कुलूप लावलंय। थकीत कर्ज भरण्यासाठी बँकेकडून वारंवार शेतकऱ्यांना तगादा लावला जात असल्याची तक्रार करण्यात आली। तसंच सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, मात्र अद्याप कर्जमाफी झाली नसल्याचाही आरोप करण्यात आला। सांगलीमध्ये कुरेशी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला। गोवंश हत्याबंदी करण्याच्या नावानं हिंदुत्ववादी संघटनांकडून मारहाण आणि त्रास देण्याचा प्रकार वाढला असल्याचा आरोप कुरेशी समाजाकडून करण्यात आलाय। त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधामध्ये मोर्चा काढण्यात आला होता। खालिद का शिवाजी या आगामी चित्रपटावर बंदी आणा अशी मागणी शिवशंभू विचार मंच या संस्थेनं केलेली आहे। चित्रपटातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देखील संस्थेकडून देण्यात आली आहे।